नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहात. हिंदीचं चॅनल खूप चांगल्या प्रकारे आपलं चालतोय. फक्त एवढंच आहे की भरपूर लोकांना गोष्टी सांगायच्या आहेत, कनेक्ट व्हायचं पण त्यांना माहीत नाही कसं कनेक्ट व्हायचं तर जो आपला Google फॉर्म आहे, त्याच्यावर जरी तुम्ही आपली डिटेल्स टाकली, तरी हिंदीच्या लोकांना आपली टीम बरोबर कॉन्टॅक्ट करेल किंवा तुमचे मित्र कोण असेल त्यांनाही सांगा कनेक्ट व्हायला. कारण की हिंदी चॅनल खूप चांगले जोरात चालू आहे. तर चला आता मराठीकडे येऊयात आणि मराठीतला अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव मनोज शिंदे. बरं. आणि कुठे राहता सर तुम्ही? मी सध्या नऱ्यामध्ये राहतो आणि जॉबला मी मी आता आहे चांगल्या ठिकाणी. बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मुळगाव महाड. महाड. हो, कोकणातलं प्रॉपर. बरं. आणि किती वर्ष आलं पुण्यामध्ये तुम्ही स्थायिक आहात? जवळपास साधारण 40 वर्ष होत आली असेल. हो, आरामात 40 वर्ष. मी जवळजवळ 3 वर्षाचा होतो तेव्हापासून पुण्यातच आहे. बरं. आणि तुम्हाला असं का वाटलं की मिस्ट्री टॉक्सवरच तुमचे अनुभव शेअर करावे म्हणून? नाही, मी आता इतक्या व्हिडिओ पाहिल्यात की म्हणजे खरंच अफलातून होत्या आणि छान होत्या. म्हणजे मला ॲक्च्युली खरं सांगायचं तर पहिली गोष्ट म्हणजे माझा भूतावर विश्वास नव्हता आणि जेव्हा मी स्वतः अनुभवलं तेव्हा मला कळलं की खरंच यार म्हणजे बेकार परिस्थिती असते. म्हणजे जे काय घडतं ते खरंच बेकार घडतं. म्हणजे त्यानंतरसुद्धा म्हणजे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण होता. जेव्हा मला माहिती होतं की बाबा माझा भूतावरती विश्वास नाही, तेव्हा मी भूत शोधत होतो की बाबा मला भेटलं पाहिजे म्हणून. आणि ते भेटलं ते लग्नाच्या टायमिंगला. बापरे! म्हणजे इतकं मी भयानक झालो होतो. बरं. आणि कॉन्टॅक्ट कसं केलं तुम्ही आपल्या चॅनलला? मग जेव्हा टायमाला तुमचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की Google फॉर्म भरून आलेत, तर मग मी शोधायला सुरुवात केली की अरे Google फॉर्म कुठे आहे? मग त्याच्यानंतर मग मी Google फॉर्म भरला. त्याच्यानंतर माझा लगेच नंबर लागला. म्हणजे Google फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आलात? लगेच आलो, लगेच. म्हणजे तुम्ही म्हटलं मी वाटच पाहत होतो की आता म्हटलं यांनी तरी मी विचार करत होतो की 3-4 दिवस झाले Google फॉर्म भरून आणि जो अजून रिस्पॉन्स आला नाही. म्हटलं ठीक आहे. मग नंतर सोडून दिलं. म्हटलं ठीक आहे. आणि आज दुपारी नेमकं मी सासवडला होतो. त्याच टायमाला मला हे झालं की बाबा फोन आला. म्हटलं चला. म्हटलं आजच्या आजच उरकून टाकायचं. झटपट. हां. झट मागणी आणि पट ब्या. तर मित्रांनो, सरांनी जसं आपलं Google फॉर्मच्या माध्यमातून कनेक्ट झालेले आहेत, तुम्हीही तशा प्रकारे व्हा. चला आता त्यांच्यासोबत घडलेला अनुभव ऐकूयात. तर सर कसे काय अनुभव तुमच्यासोबत घडले होते? ॲक्च्युली माझ्याबरोबर एकदा म्हणजे असे 3-4 अनुभव आहेत माझे. त्याच्यामध्ये पहिला आहे लग्नाचा आहे. दुसरा गोष्ट म्हणजे मी फ्लॅट घेतला त्या टायमाचा आहे. त्याच्यानंतर एक ऑफिसचा होता. म्हणजे जुनं ऑफिस जे होतं मी जिथं कामाला होतो तिथे तसं होतं. पण मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझा पहिला किस्सा सांगतो. लग्नाचा. लग्नाच्या टायमाचा. म्हणजे त्या टायमाला तर अशी गोष्ट घडली होती की बाबा माझं लग्न होतं. लग्न ठरणार म्हणून आम्ही इथून गावाला गेलो. साधारण आम्ही मार्चच्या 8-10 तारखेला 2010 आम्ही आणि काका आमचे लग्नाला म्हणजे एक कार्य करण्यासाठी गेलो होतो आणि मुलगी बघून आलो. अच्छा. हां. आणि कार्य केलं, मुलगी बघितली. तसंच पुण्याला फिरलो. तिकडनं 8 दिवसानंतर रिप्लाय आला की येस म्हणून डन. आणि मग 23 एप्रिलला आमचं 22 एप्रिलला आमचा साखरपुडा झाला आणि 23 मेला लग्न. 1 महिन्याचा गॅप फक्त ठेवला. अगदी म्हणजे खूपच फास्ट झालं आमचं लग्न. आणि त्या टायमाची ही गोष्ट सगळी. आता त्याच्यामध्ये कसं झालं की लग्नाच्या 5 दिवस आधी आम्हाला जावं लागतं गावी. म्हणजे जिथं लग्न तुम्ही करणार आहात तिथं तुम्हाला जावं लागतं. तर त्या पिरियडमध्ये मी नवीन माझी गाडी पण नवीन होती. तर म्हटलं की गाडीवर जाऊया. परत तिकडनं आईचा फोन आला. आई ओरडली खूप. म्हटली गाडीवर येऊ नकोस. यायचं असेल तर एस-टीने ये, नाहीतर मी तुला घ्यायला येते. असं त्याच टायमाची गोष्ट. म्हटलं ठीक आहे म्हटलं ठीक आहे एस-टीनेच येतो म्हटलं. आईला म्हटलं. एस-टीने गावी गेलो. घरी गेलो. मस्त छानपैकी एकदम. आणि सगळं खरेदी केलेली आईला सगळं दाखवलं की बाबा हे कपडे-बिपडे खरेदी केलेत, हे असं आहे, हे असं आहे. आणि आम्ही पुढे 5 दिवसाचा म्हणजे गॅप असतो ना, तर त्या 5 दिवसामध्ये पहिला दिवस गेला छान, दुसरा दिवस छान. तिसऱ्या दिवशी मात्र तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला वॉशरूमला आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आमच्या इथे काय असं गाव असल्यामुळे मुळगाव महाड ओके. त्याच्यामध्ये पण आमचं छोटंसं गाव. त्याच्यामध्ये अख्खी वाडी शिंद्यांची आणि आमच्या अगदी वाडीला लागून एक नदी आहे थोडंसं.
म्हणजे अगदी हार्डली मला वाटतं 300 मीटर अंतरावरती आहे, 300-400 मीटर अंतरावरती आहे. तर मग आम्ही काय केलं की बाबा ते आम्ही गेल्यानंतर अशा गोष्टी घडल्या की बाबा वॉशरूमला आले म्हणून मी आईला सांगितलं की बाबा मला जातं. मग आई म्हटली जा वॉशरूमला, पण जवळच जा कुठेतरी, पहिल्यांदा म्हटले. नंतर ना त्याच्या डोक्यात काय आलं की काय माहिती, ती म्हटली थांब जरा, एकटा नको जाऊस, हळद लागली. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग कुणाला घेऊन जाऊ, असं आई डायरेक्ट बोलली मला. तर म्हटलं कुणाला घेऊन जाऊ. म्हटलं आईला म्हटलं की मग बघ म्हटलं तू आता सांग म्हटलं, मग काय बोलणार म्हटलं. म्हणून मी आईला म्हटलं, तर आई म्हटली एक काम कर, दिनेशला घेऊन जा. आता तो कसा आहे ते मला माहिती होतं, म्हणून मी काय जास्त लक्ष दिलं नाही. दिनेश म्हणजे कोण तुमचा? माझा बारका भाऊ, सक्का. हां सख्खा. आणि दुसरा जो रुपेश आहे तो चुलत भाऊ, पण म्हणजे ते दोघे एकाच वयाचे आहेत. पण हा म्हणजे कसं की इकडे हे कर तिकडे ते कर असं. किडेबाज. हां. तर मग तसं ते चाललेलं असं त्याचं. तर तो त्या टायमाला, आता शांत आहे खूप, ती गोष्ट वेगळी आहे. पण त्या टायमाला त्याचं हे होतं म्हणजे, आणि बालिश बुद्धी ना थोडीशी, जास्त नाही म्हणजे. तर मग रुपेश कसं थोडंसं हे होतं. तर मग तो त्याला मी विचारलं की बाबा काय करायचं. म्हटलं येतोस का तू माझ्याबरोबर, नाही तर मी रुपेशला घेऊन जातो. तो म्हटलं नाही नाही, चल मी पण येतो. मग मी म्हटलं चल, म्हटलं आईने तुला पुढे जायला सांगितलं, म्हटलं तुला पुढे थांबायला सांगितलं, मला मागे सांगितलं आहे. म्हटलं ठीक आहे. पहिला पुढे गेला, नदीच्या अगदी अलीकडे होतं तोपर्यंत पुढे गेला. आणि नंतर म्हटलं दादा तुला आता जायचं आहे, म्हटलं तू जा, मी थांबतो. म्हटलं ठीक आहे. त्या काय नीट ऐकायला तयार नव्हता, मग मी काय म्हटलं जास्त काही केलं नाही, मी गेलो पुढे. म्हटलं हा आपला झोडपत चालला होता मस्तपैकी, आणि माझा पाय घसरला. घसरल्यावर त्याने बघितलं, तो आला पण मला उचलायला. अरे दादा घसरला म्हणून मी आला उचलायला, तो उचललं त्याने मला, म्हणजे हात दिला. मी गेलो, पुढे गेलो, वॉशरूम केली, वॉशरूमवरून घरी आलो. घरी आल्यानंतर काही वाटलं नाही. पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हे झालं होतं ना, त्या दिवशी काही वाटलं नाही, मस्त छान व्यवस्थित. आणि लग्न झालं, लग्नाच्या ठिकाणी पण काही असं वाटलं नाही, व्यवस्थित एकदम नॉर्मल. आणि नंतरनं जेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या इथे कसं आहे की आमच्या इथे असे की हळद उतरायला मुलीच्या घरी जावं लागतं. तर आमचं चाललं होतं की बाबा पूजा कशी करायची हा प्रश्न होता. तर मग आपण एक दिवसाआड ठेवली होती ना. तर मग यांनी म्हटले की हळद उतरायला आपण जाऊ आणि मग तिकडनं आले की आपली इथली पूजा करू. आणि तर हे काय म्हटले की आमच्या सासरवाडीवरनं फोन आला की नाही, तुम्ही पहिले आमच्या इथे. आमचे काका म्हटले की नाही, आमच्या इथली महत्त्वाची का तुमच्या इथली महत्त्वाची पूजा. याच्यावरनं परत वाद झाला थोडासा, की नाही म्हणे तुमच्या इथे नाही करायची, पहिले आमच्या इथे करून मग तुमच्या इथे पूजा घालायची, तिसऱ्या दिवशी घाला तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण त्याच्यावरनं थोडंसं हे झालं होतं. पण नंतरनं काय झालं की मग पप्पांना आणि आमच्या काकांना वगैरे समजावलं. म्हटलं जाऊ देत ना, पूजेचाच विषय ना, आपण बघूया पुढे काय होईल ते. त्यांना पूजा करायची असेल तर करू द्यात. आपली आपली पूजा आपण करणारच आहोत, की आपली त्यांच्यामुळं आपली पूजा काय अडत नाही आणि आपल्यामुळं काय त्यांची पूजा अडत नाही. म्हटलं कुठे ना कुठेतरी करायचं ना, ठीक आहे आपण घालूया, त्यांची इच्छा आहे आपण घालूया करूया. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही हळद उतरायला गेलो. हळद उतरली म्हणजे कसं आहे की बाबा जाताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा असा होता की जाताना आम्ही जशी वेश ओलांडली, वेश ओलांडल्यानंतर सर्वात मोठा किस्सा तो तर राहिलाच पाठीमागे. ज्या दिवशी आमचं लग्न झालं ना, त्याच दिवशी मला सर्वात रात्री म्हणजे पहिल्यांदा स्वप्नात आलं, मला सर्वात पहिल्यांदा काय आलं? स्वप्नात असं आलं की तू मला विसरला. कोण दिसलं का? हां? स्वप्नात कोण दिसलं का? स्वप्नात कोणी दिसत नव्हतं मला, फक्त आवाज. फक्त आवाज की तू मला विसरला. पहिल्या वेळेला झालं, मी ॲक्सेप्ट केलं, म्हटलं ठीक आहे यार, स्वप्न आहे, सोडून दे म्हटलं. अशी कितीतरी स्वप्न पडलेली असतील आपल्याला, लक्ष नाही दिलं, सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मग तो सोडून दिला विषय. आणि मग नंतरनं परत झोपलो. त्याच दिवशी त्याच रात्री परत झोपलो, लग्नाच्या दिवशीच सकाळी. आणि मग असं झालं की अरे परत आवाज आला, तू मला विसरला. म्हटलं कोण आहे काय माहिती, म्हटलं कोणाला विसरलं आहे, माझ्या लक्षात नाही. असंच सेम असंच अशा पद्धतीने म्हटलं आहे ना. म्हटलं मी डोक्याला हात लावून बसलो त्यावेळेला. म्हटलं नक्की हा काय प्रकार आणि कसं काय झालं आहे आणि कुणाला मी विसरलं आहे, सगळ्यांना आठवत बसलो. माझ्या काही लक्षात येईना.
म्हटलं कोण आहे माहिती नाही. मग मी शेवटीला सकाळ झाली आणि आईने उठवलं लवकर. 6 वाजता ऑलरेडी मला झोप नव्हती झाली. त्याच्यामध्ये आईने उठवलं. अजून मूड हे झाला होता, स्पॉईल झाला होता. तर मग आईला काय म्हटलं, काय म्हटलं आता एवढं सकाळ सकाळी, नाही पाणी आणायला कोणच नाही, हे बाकीचे सगळेच मस्त हे झालेत. म्हटलं सगळेच दमलेलेत, चल मला थोडीशी मदत कर, हिला पण घे. म्हटलं अगं ती नवीनच आहे, तिला कशाला घेते. म्हटलं थांब जरा. म्हटलं मीच येतो तुझ्याबरोबर. परत ही म्हटली की नाही मी पण येते, चला तुम्ही. म्हटलं ठीक आहे, आता नवीन तर नवीन. मग आम्ही गेलो. तिथं चिंचेचं झाड होतंच, पाणी भरायच्या ठिकाणी चिंचेचं झाड होतं. आम्ही पाणी वगैरे भरलं आणि आम्ही निघालो. तिने एक हांडा घेतला, मी एक हांडा घेतला, आईने एक हांडा, असे 3 हांडे घेऊन आपला निवांत घरी गेलो छानपैकी. घरी गेल्यानंतर तेव्हाही काही वाटलं नाही आम्हाला, काहीच. म्हणजे आम्हाला असं जाणवलं नाही की आम्हाला भूत लागलेलं आहे म्हणून. सर्वात पहिल्यांदा मला लागलेलं हे माहितीच नाही मला. आणि फक्त असं बारीकसं वेगळं वेगळं वाटत होतं, पण मी इग्नोर करून टाकलं त्याला, की बाबा नाही ठीक आहे, होत असेल, एक्झॅशन खूप झालं लग्नाचं, त्याच्यामुळे होत असेल कदाचित असं वाटतं. म्हणून मी पुढे गेलो. म्हटलं जाऊ देत आता. मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला तिकडे जायचं होतं, गावाची वेशी क्रॉस करून आमचं मूळ गावापासून, म्हणजे आमचं शिंदेवाडी ते पोलादपूर याचं अंतर 30 किलोमीटरचं. तर 30 किलोमीटर अंतर म्हणजे हार्डली अर्धा तासाचं. ठीक आहे, अर्धा पाऊण तासाच्या आतमध्येच तुम्ही घरी जाता. आणि हायवे जरा थोडंसं हे आहे, त्याच्यामुळे आम्ही तसंही निवांत गेलो होतो. आणि आम्ही काही गाडी वगैरे घेतली नव्हती, आम्ही रिक्षानेच गेलो, कारण की दुसरा ऑप्शनच नव्हता. मग गाडी पण पुण्याला होती, त्याच्यामुळे म्हटलं चला. तर मग आम्ही निघालो. जसं गावाची वेशी क्रॉस केली तसं थोडंसं कणकणी व्हायला लागली मला, थोडंसं, आणि अस्वस्थ वाटायला लागलं. तरी मी मिसेसला म्हटलं मला जर थोडंसं अस्वस्थ वाटलं. म्हटलं तर आणि काय नाही म्हणे, थोडंसं झालं असेल त्याच्यामुळे झालं असेल. म्हटलं ठीक आहे, एक्झॅशनमुळे. तर तरी पण तो विचार केला आणि सोडून दिला विषय. तसं नंतर त्यांच्या गावाची जेव्हा वेशी क्रॉस केली ना, तेव्हा पण मला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीनं हे व्हायला लागलं. जास्त ताप भरायला सुरुवात झाली. दुपारीच साधारण 11-12 वाजले होते. ताप भरायला सुरुवात झाली. ताप उतरेल म्हणून म्हटलं चला, म्हटलं एक गोळी घेऊ. गोळी घेतली, मेडिकलमध्ये गेलो, गोळी घेतली आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुपारी यांनी पूजेची तयारी करून ठेवली होती सगळी. आम्ही साधारण नाही का सगळ्या गोष्टी हे केल्या आणि त्यांनी पूजेची तयारी केली. पूजा मांडली वगैरे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग मला म्हटलं की संध्याकाळी, म्हणजे हळद उतरून झाली ना, तरी आमच्याकडे कसं आहे, ती हळद उतरायच्या टायमाला गोड पण करतात आणि तिखट नॉनव्हेज पण करतात. असं आहे, म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, असं काही नाही की बाबा तिखटच करायला पाहिजे किंवा गोडच करायला पाहिजे, असं काही नसतं आमच्या इकडे. दोन्ही पद्धतीचा स्वयंपाक. तर मग पूजा होती त्याच्यामुळे गोडच पद्धतीचं जेवण ठेवलं होतं. आणि नुसतं जर मग ते संडे वगैरे असतं तर मग झालं असतं नॉनव्हेज वगैरे, पण त्या दिवशी काही नॉनव्हेज वगैरे झालं नाही. ते छान झालं उलट, की तेव्हा नॉनव्हेज नाही झालं. आणि नाही तर मग अजून पिसळलो असतो मी. आणि त्या टायमाला म्हणजे इतकं हे झालं की बाबा, सगळं हळद उतरून झाल्यानंतर आम्ही पूजेला बसायच्या मार्गाला लागलो. तर मी म्हटलं थांब जरा थोड्या वेळ. बायकोला म्हटलं थांब, म्हटलं बसूशी वाटत नाही म्हटलं मला, तर वेगळंच वाटतंय म्हटलं काहीतरी, असं पहिल्यांदा बोललो मी. त्यांना परत म्हटले बसा. उभाच राहिलो, जागेवरती स्तब्धच राहिलो होतो. नंतर ना पूजेला बसलो, कसं तरी बसलो. पूजा झाली बऱ्यापैकी. आणि जशी पूजा झाली आणि मी पटकन उठल्याबरोबर जे हे झालो, मी थरथर कापायला सुरुवात झालो. एकदम इतकं अंगाला हे झालं ना, अजूनही माझ्या हाताला आहे ना हे होतंय, थरथर कापते माझा आत्ता. त्या टायमाला इतका त्रास झाला मला. आणि मग काय झालं, सगळ्यांना वाटलं की याला फिट वगैरे आली का काय, म्हणजे तसं वाटलं सगळ्यांना की बाबा. आणि मी ऑलरेडी त्या लग्नाच्या टायमिंगला की सांगितलं होतं की बाबा मला फिट वगैरे येते म्हणून, म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर करा, काय तर नका करू. तुम्ही नाही म्हटलात तर मला दुसरं कोणीतरी हो म्हणेल, असं म्हणजे त्या पद्धतीने त्या टायमाला बोललो होतो. म्हटलं कुठलंही खोटं लपवायचं नाही, म्हटलं क्लिअर केलं होतं म्हणजे. क्लिअर केलं होतं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की मला फिट आली का काय, पण ॲक्च्युअलमध्ये ती फिट नव्हती त्या टायमाची. त्या टायमाला जी गोष्ट घडली होती ती इतकी भयानक होती की मी अक्षरशः विचार करत बसलो होतो की बाबा आता
म्हणजे मलाच माहिती नव्हतं की काय चाललंय हे. इतकं हे झालं होतं म्हणजे आणि सगळे घरातले सगळे हे झाले की बाबा सैरावैरा व्हायला लागले की बाबा नक्की आता चाललंय काय आहे? मग आमच्या सासऱ्यांनी वगैरे सगळं मला उचललं आणि म्हणजे मेहुणा, सासऱ्या वगैरे सगळे होते त्यांनी उचललं आणि शेजारची रूम होती त्या रूममध्ये ठेवलं जरा वेळ की काय झालं म्हणून. मग आमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला. मला सांगितलं नंतर माझ्या मिसेसने मला सगळ्या ह्या गोष्टी. बरं, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या मिसेसने नंतर सांगितलं? हो, नंतर सांगितलं मला. आणि अक्षरशः तुम्हाला सांगू का, म्हणजे माझ्या मिसेसने रात्री ते सगळं झाल्यानंतर आहे ना, माझ्या मिसेसने रात्री झोपताना चिमटा काढला होता माझा आणि मला विचारलं होतं, की "तुम्ही कोण आहात?" म्हटलं, "मी मनोज शिंदे." पूर्ण नाव सांगा. बायकोला परत पूर्ण नाव सांगितलं होतं त्या टायमाला, की त्याच्यानंतर मग आपलं लग्न किती वाजता झालं, कधी झालं, हे सगळं मला चिमटा काढून विचारलं होतं, की "तुम्हीच आहात का?" म्हणून. त्या रात्री म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो आणि म्हणजे मग पुढं काय झालं मग? म्हणजे कशाबद्दल म्हणताय तुम्ही? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही म्हटले की तुमच्या वाईफने तुम्हाला सगळं सांगितलं, हो, हो. मग जे तुम्ही आतमध्ये येऊन बसलात, हो, मग पुढं काय झालं? त्या टायमाला मला आतमध्ये हे केलं, ठेवलं त्यांनी सगळ्यांनी आणि मग नंतर ना आमचे मामाच्या घरचे वगैरे आले. ॲक्च्युली मामा आमचे ह्याच्या काय म्हणतात तर बैठकीला जातात. स्वामी समर्थ ह्याचे स्वामी नाही, रामदास स्वामींच्या बैठकीला जातात. त्यांचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. पण तरी पण ते म्हटले की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना, तर तुम्ही ते करायचं तर तुम्ही करा. तुम्हाला बोलवायचं ना मग त्यांना तर तुम्ही बोलून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण मामा म्हटले की ठीक आहे. मग मामांनी बोलवून घेतलं, म्हणजे त्यांनी बोलवून घेतलं आमच्या सासऱ्यांनी आणि ते आले. ते आल्यानंतर मला त्या रूममधनं उचललं, म्हणजे त्यांनी अंगारा लावला तिथे आणि मग नंतर मेन रूमला आणलं देवाऱ्यापाशी. मग मला खुर्ची दिली बसायला. खुर्चीत बसवलं मला आणि मी अक्षरशः असं होतो. असं नाही, असं अशी मान खाली घातली ती अशी. असंच मला काय माहिती नाही, पण मला मिसेस माझी सांगत होती त्या टायमाला की मला म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत होते. ते माझ्या लक्षात होतं चांगलं, की ज्या टायमाला हे झालं ना सगळं, त्याच्या टायमाला मग त्या भक्तीला बोलवलं होतं ना, ती भक्तिनीने अंगारा घेतला देवाचं, त्यांच्या देवाचं तिने नाव घेतलं आणि आपल्या देवाच्या इथं काय हे केलं आणि मग त्याच्यानंतर ते कागद आणि ते तांदूळ आणि तो अंगारा अशा 3 गोष्टी एकत्र होत्या आणि हळद कुंकू पण होतं मे बी. हो, बहुतेक. तर त्या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या होत्या, देवाचं नाव घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरती असं काय शोधत होती मला माहिती नाही. पण ते जसं तिने पॉईंट काढले, त्या पद्धतीने तिने विचारलं, की तुमचं लग्न व्हायच्या आदल्या 2 दिवस आधी, 1 दिवस आधी तुम्ही अशा ठिकाणी गेला होतात, संध्याकाळची वेळ होती. मी म्हटलं, "हो." तिथे तुम्हाला तुमच्या गावच्या वेशीच्या बावाजाने तुम्हाला धरलेलं आहे. त्याची यायची वेळ आणि तुमची जायची वेळ एक झाली होती. म्हटलं ठीक आहे. मग आमचे मामा म्हटले ठीक आहे, हरकत नाही. ते झालं. मग त्याच्यानंतर ते म्हटले अजून एक आहे ती सवाशिणी. अच्छा, म्हणजे 2 जण होते का? हो, 2 जण होते आणि मला माहिती नाही की बाबा असं काय आहे म्हणून. ज्या टायमाला मी नंतर हळूहळू शांत झालो आणि मग त्याच्यानंतर आमच्या घरच्यांना त्यांनी विचारलं की एक तुमच्या घरात सवाशिणी एक्सपायर झालेली आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. असं करत जेव्हा त्यावेळेला त्यांनी विचारलं की मग आमचे पप्पा होते ना माझ्याबरोबर गावी, म्हणजे सासरवाडीत आले त्यांच्या मामांबरोबर. तर मग त्या टायमाला म्हणे की सगळ्यांनी हे केलं, विचारलं, सगळं झालं. पण घरात काय कुणाला हे काहीच म्हणजे कन्फर्मच येत नव्हतं की काय नक्की कोण आहे हे. एक तर कळलं आपल्याला की बाबा एक वेशीचं हे आहे, बावाजा आहे, त्यांनी धरलेलं आहे म्हणून. पण दुसरी सवाशीण आहे तरी कोण? हा जेव्हा मोठा प्रश्न पडला, त्या टायमाला आमची जेवढी मोठी भावकी आहे, आमचं गाव शिंदेवाडीचं कंप्लीट. त्याच्यामुळं सगळी भावकी. तर भावकीमध्ये शोधायचं कुणाला? आणि बरं एवढं कुणाला हे आहे की आपण कुणाचं वाईट केलेलं आहे किंवा आपण कुणाचं वाईट केलेलं नाही. आमचे आजोबा म्हणायला लागले, "हे आपल्याकडे कोण नाही इथं. आपल्याला कोण कशाला त्रास देत आहे? आपण कुणाचं काही वाईटच केलं नाही." आपल्या भावकीमध्ये शक्यच नाही. तरी पण सगळ्यांची याची नावं घे, त्याची नावं घे, त्याची नावं घे. आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी सवाशिणी गेलेल्या 5-6 बायका तरी आम्ही शोधल्या.
पण तरी पण काय गोडी काय सुटेना. मग नंतर ना शेवटीला आता म्हटले तरी पण म्हणजे मला तिसऱ्या दिवशी तरी पण मला ना स्वप्नात आलं होतं. तरी पण मी पप्पांना म्हटलं, "पप्पा आज पण आलं," म्हटलं, "स्वप्नात माझ्या. तुम्हाला विसरला म्हणून." हे बोललो मी पप्पांना परत. पप्पा म्हटले, "ठीक आहे, आता बघूया," म्हटलं, "आता नक्की कोण येते मला पण काय कळलं त्यातलं." संध्याकाळ झाली, पप्पा फाटी फोडत होते. काय पडत होते? फाटी फोडतात जाळण्यासाठी, आपल्या ह्याच्यासाठी चुलीसाठी जेवण बनवायला वगैरे. तर फाटी फोडत होते. सरपण. हां, सरपण. तर हे करता करता पप्पांच्या लक्षात आलं की बाबा माझी बहीणच सख्खी सवाशीन गेलेली. मग बापरे! मे बी तेच असणार आहे असं. म्हणजे म्हणजे आपण आता इंग्लिशमध्ये बोलतोय ॲक्च्युली, खरं सांगायचं थोडंसं मध्ये मध्ये इंग्लिश वाक्य येतात, पण त्या टायमाला आमच्या पप्पांनी एकदम बोलताना असला वेगळा शब्द वापरला होता, खूप वेगळाच हे केलं होतं. आणि म्हटले तेच असणार. मग तेव्हा आमचे पप्पा पळत गेले आणि आमच्या आजोबांना सांगितलं, केव्हा असं वाटतंय का म्हणजे आमच्या बाबांना मग तेव्हा म्हातारे म्हणायचे ना, मग सगळेजण म्हातारे किंवा मग बाबा. तर बाबांना असे विचारायला गेले पप्पा, आत्या असेल का, म्हणजे ताई असेल का, मोठी ताई. पप्पा म्हटले आमच्या. मग बाबांच्या डोक्यात आलं. मामा म्हटले, तिला आपण बाकी विसरलो. सगळेजण म्हटले, तिला आपण बाकी विसरलो. हो, पण आपल्या घरात एवढी लग्न झाली त्यांना नाही काहीतरी त्रास झाला, ह्यालाच कशाला, ते का आपण गावाला लग्न ठेवलं म्हणून का काय, असं झालं. मग नंतर ना त्याच्यानंतर मग तरी पण म्हटले, बाबा म्हटले असेल तर एक काम करू आपण, काय असेल तर तिचं तिला देऊन टाकू, पण पोरांना काही त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे आमचे आजोबा म्हटले. आणि आजोबा त्या टायमाला नाही नाही म्हटलं तरी आमच्या आजोबांचं वय होतं साधारण 90च्या आसपास त्या टायमाला. बरं. आणि ज्यावेळेस ते 2 ज्या व्यक्ती होत्या त्या तुमच्या शरीरामध्ये होत्या, त्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास व्हायचा किंवा त्या गोष्टीपासून लोकांना काही त्रास झाला का? बाकीच्या लोकांना म्हणजे बाकीचे लोक तर खूप घाबरले होते. आणि मी असं थरथर थरथर उडत होतो आणि सगळ्यांना दिसत होतं मी उडतोय म्हणून. म्हणून तर मला उचललं आणि डायरेक्ट पलीकडच्या रूममध्ये ठेवलं की बाबा. आणि कसं झालं होतं, पूजेचा माहोल होता, पाहुणे लोकांना बोलवलं होतं. आणि जावयाचं जर असं अवतार बघितला तर लोक घाबरले होते, म्हणजे बाबा यांच्यावर काय नको याला, म्हणून त्यांनी आमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला. आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला ना. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय त्रास व्हायचा का तुम्हाला? बाकी काय नाही, फक्त हे 2 स्वप्न, एक स्वप्न पडायचं आणि दुसरं वेश सोडल्यामुळं हा मोठा त्रास. आणि त्या 2 व्यक्ती तुम्हाला दिसायच्या का? नाही ना, पूर्ण ब्लँक, पण आवाज मात्र कणकणीत एकदम व्यवस्थित. तू मला विसरलास, हे वाक्य मात्र कंटिन्युअस. तू मला विसरला, तू मला. मी 3-4 दिवस सलग विचार करून दमलो, पण शेवटीला कोडं सुटलं. तो भाग वेगळा झाला. पण इतका त्रास झाला त्या गोष्टीचा की बाबा मला कोण म्हणते सारखं. म्हटलं 4 दिवस झाले, म्हटलं मला स्वप्नात एकच गोष्ट येते, म्हटलं तू मला विसरला, तू मला विसरला, तू मला विसरला. पण हे कोण? आता आपण परत तिकडे येऊयात की तुमच्या आजोबांचं वय ते 90 होतं. मग पुढं काय झालं? आजोबांना सांगितल्यानंतर? आजोबांना सांगितल्यानंतर म्हटले की मग ते भक्तिनीला कॉन्टॅक्ट केलं. मग आम्ही परत त्यांना सांगितलं की असं असं आहे. मग त्यांनी मग आम्हाला म्हटले की आता तुम्ही काय करा, हे दोन्ही एकत्रच जे काय करायचं नाही, विधी करायचा तो एकत्रच करा. मग पहिला म्हटले की तुम्ही पहिला या गोष्टीचं करा की तुमच्या इथला जो गावाचा आत्ता चालू आहे त्याचं पहिलं करा, आणि नंतर ना दुसरं आमच्या आत्याचं करायचं. ते असं चाललं होतं. म्हणजे ते त्या टायमाला म्हणजे कसं झालं, आणि म्हणजे कसं झालं की हे झालं की त्यांनी सांगितलं होतं, एक घुंगूर काठी, एक घोंगडी आणि चांबड्याची चप्पल असते ना ती, गावचा वेशीचा जो राखणदार असतो त्याला हे सगळ्या गोष्टी लागतात, कारण तो तसंच जातो. म्हणजे त्याचं फिरायचा टायमिंग जो असतो त्या टायमिंगला त्या टायमिंगला तिथे द्यावं लागतं. तर मग आमचे बाप्पा म्हटले ठीक आहे. आणि दुसरं ते होतं, त्याला सवाशिण्याला जे लागतं, म्हणजे ओटी भरायचं जे काही सामान लागतं ते सगळं, म्हणजे त्याच्यात म्हणजे साडी आली, वटीपीस. त्यानंतर हो सगळं 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 त्याच्यात जे काय लागतं ते सगळं आम्ही त्याच्यात हे केलं. आणि मग नंतर आमच्या पप्पांनी जाऊन ते ज्या ठिकाणी हे झालं होतं त्या ठिकाणी तिथं नेऊन सोडलं. आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला. दोघांचा प्रॉब्लेम? दोन्ही प्रॉब्लेम एकाच टायमाला सॉल्व्ह झाले.
कंप्लीट विषय संपला. हा जो प्रकार आहे सुरुवातीपासून ते संपेपर्यंत याचा कालावधी किती होता? तरी नाही म्हटलं तरी 10 दिवसाचा. 10 दिवसाचा. हो, 8 ते 10 दिवसाचं कंप्लीट. 8 ते 10 दिवस म्हणजे कंप्लीट, म्हणजे लग्नाचा माहोल होता तरी पण म्हणजे नंतर ना ते लग्न झाल्यानंतर इतकं हे झालं की काय विचारूच नका. खूप वेगळ्या पद्धतीने हे झालं असं आहे. बरं. त्याच्यानंतर परत कोणाला काही आठवण वगैरे आली का तुमच्या आत्याची वगैरे? अजिबात नाही, काही त्रासच नाही, अजिबात काही नाही. तो सगळा गेला त्रास. असं आहे म्हणजे आम्ही खरंच म्हणजे आम्ही विसरलोच होतो. ती जाऊन बरेच वर्ष झाली. म्हणजे तो जो तुम्हाला झोपेत आवाज येत होता तो तुमच्या आत्याचाच होता? काही त्रास वगैरे काही दिला नाही? त्याच्यानंतर कधीच नाही. फक्त तिला आम्ही आठवायचं होतं तिला, ते आम्ही स्मरण करायचं होतं की तुमच्या घरामध्ये एक कार्य चालू आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला स्मरण करायचं होतं. आणि तिला गावाचे खूप ओढ होते यायचे अधूनमधून. पण नंतर ती जशी हे झाली त्याच्यानंतर मग ते झालं, सगळं प्रॉब्लेम झाला होता. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. पहिला अनुभव. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला अनुभव होता? दुसरा अनुभव जो होता ना तो पण म्हणजे हे मी नवीन फ्लॅट घेतला होता ॲक्च्युली. त्या टायमाला म्हणजे खूप म्हणजे घाई गडबड झाली थोडीशी आमची फ्लॅट घेताना पण. झटपट. म्हणजे लग्न जसं झालं तसं फ्लॅट पण घेताना पण थोडी गडबडच झाली आमची. ॲक्च्युली थोडंसं हे पण होतं, पण विचार केला की ठीक आहे, आता नाही तर उद्या घ्यावंच लागणार आहे. म्हणून त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग केलं की बाबा नाही. आणि आम्ही म्हटलं होतं की जे पोझिशनमध्ये म्हणजे रेडी पोझिशन नाही पण जे वर्किंगमध्ये आहे तिथे आपण राहायला जाऊया असा विचार करून. तर आम्ही 2016मध्ये 2010मध्ये लग्न झालं. 6 वर्षानंतर आम्ही फ्लॅट स्वतःचा घेतला. त्याच्या आधी म्हणजे मी नुसतं भाड्याने इकडनं तिकडं तिकडनं तिकडं तिकडनं तिकडं असं करत करत शेवटीला फायनली मी स्वतःचा फ्लॅट घेतला. आणि त्या टायमाला असं वाटलं होतं की बाबा चला कुठेतरी चांगली तरी काहीतरी ग्रोथ झाली, सुरुवात चांगली झाली. सुरुवात छान झाली आणि ग्रोथ होते हे दिसलं आम्हाला, जरा छान वाटलं, चला म्हटलं. आणि त्याच्यानंतर फ्लॅट बुक करायचं नाही मला. ॲक्च्युली काय झालं होतं माहिती आहे का, थोडंसं गडबड पण झालीच. म्हणजे गडबड अशी झाली की ज्या टायमाला फ्लॅट बुक केला तेव्हा पित्रपाट होतं. ॲक्च्युली त्या टायमाला करायचं नसतं काय, नवीन सुरुवात कधीच कुठली करायची नसते. पण आमचं नशीबच फुटकं काय म्हणतात ते, तर तसं झालं ते. तर मी तरी मिसेसला म्हटलं होतं की अरे पित्रपाट नाही, आपण फक्त बुकच करतो ना, राहायला थोडी जातो आहे. अगं बुक करायचं म्हणते, घेणंच झालं म्हटलं तरी पण नाही. अहो काय नाही होत, नाही तो फ्लॅट जाईल, त्याच्याकडे ऑलरेडी 2 कस्टमर आहेत. म्हटलं बरं तर काय करावं म्हटलं, हे काय ऐकायला तयार नाही, फ्लॅट जाईल फ्लॅट जाईल फ्लॅट जाईल अशा हिशोबाने. मग शेवटीला म्हटलं आता काय करावं म्हटलं, नाईलाज झाला, पित्रपाटात फ्लॅट बुक केला फायनली. बरं केला तर केला, हरकत नाही. फ्लॅट बुक केल्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला. लगेच 15-20 दिवसातच माझा ॲक्सिडेंट झाला. हो माझा ॲक्सिडेंट झाला, बरोबर. माझा ॲक्सिडेंट झाला, तिथं पाय फ्रॅक्चर झाला, तिथं 1.5 महिना घरी. ते नाही झालं, कवर करतोय तर ज्याच्याबरोबर लोन करायचं प्रोसेस चालू होते त्यांनी फसवलं 60,000. बापरे. फ्लॅट बुक केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर फ्लॅट बुक केल्यानंतर ते नाही झालं. तर आता आज पण ठीक आहे, त्यांचा विषय वेगळा होता जरा. त्याच्यानंतर ते एक्सपायर झाले. 2017 चालू झालं. 2017मध्ये आमचे आजोबा एक्सपायर झाले फायनली. ते त्यांना पण खूप म्हणजे याच्यामध्ये झालं ते जुन्या म्हणजे कसं झालं की ते एक्सपायर म्हणजे कसं की तरी पण 6 महिने ते छान काढले त्यांनी बऱ्यापैकी. पण फायनली ते गेले, ते शिमग्याच्या टायमाला वगैरे गेले त्याच्यानंतर. आणि मग नंतरनं त्याच्यानंतर मग आमच्या मुलाची शाळा होती, त्याच्यामुळं मग ते मार्चमध्ये गेले. त्याच्यानंतर मग परत त्याच्यानंतर मे महिना चालू झाला, मे महिन्याच्या सुट्ट्या होत्या. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, त्याचं भावे स्कूलमधनं दाखला काढला आणि नऱ्यामध्ये घेतलं की बाबा घराच्या जवळ शाळा पण आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही, म्हणून त्याला जादूर शाळेमध्ये टाकलं तिकडे. आणि मग आम्ही बिल्डरला फोन करून आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो होतो, बाबा आम्हाला लवकर दे फ्लॅट, कारण की आमच्या मुलाची शाळा चालू होते, प्रॉब्लेम नको म्हणून. तर मग त्याच्या पाठीमागे लागलो.
त्याने रेडी करायचं, हो देतो, आज देतो, उद्या देतो, असं करत करत त्याने 16 जूनपर्यंत आम्हाला त्रास दिला. तर मग आम्ही राहायला गेलो. त्याच्यानंतर मग ते नाही झालं तर जुलै गेला. जुलैनंतर ऑगस्ट सप्टेंबर महिना चालू झाला. 12 सप्टेंबरला माझी मिसेस तिसऱ्या मजल्यावरनं खाली पडली. बापरे, कसे काय? तिसऱ्या मजल्यावरनं जेव्हा खाली पडली तेव्हा माझे इतकं बेकार परिस्थिती झाली होती, म्हणजे मी अक्षरशः रुपया नव्हता खिशात. पण पडल्या कशा काय त्या? तिला चक्कर आली म्हणून असं तरी सगळीकडे हे आहे. म्हणजे कसे, जिन्यावरनं खाली पडल्या गॅलरीतून? गॅलरीतून बापरे. साप येत बसले होते आणि तिला चक्कर आली म्हणून ते खाली पडले. मला फोन आला आणि 15 मिनटं आधी माझं मिसेसशी बोलणं झालं होतं. मला बरं वाटत नाही, तुम्ही लवकर घरी या. म्हटलं ठीक. नवीन फ्लॅट बरं वाटत नाही, लवकर घरी या. म्हटलं ठीक आहे. आणि तिचे ऑलरेडी ते त्या टायमाला तिचं चक्कर वगैरे येत होतं ना, त्याच्यामुळे तिला आम्ही हे केलं होतं, म्हणजे प्रोसेस चालू होती की का चक्कर येते वगैरे, त्याच्यासाठी 3-4 महिने आमचं चालूच होतं. पण त्याच्या दिवशी आम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, त्या दिवशी चक्कर येऊन पडली. तिला मी एवढंही म्हटलं की तू शांत झोप, म्हटलं निवांत. ती गॅलरीत बसली आणि गॅलरीला नवीन असल्यामुळं ते म्हटलं की नंतर लावून देतो म्हणून, तर ते हे रेलिंग लावणार होतं, पण ते लावलं नाही होतं. मे बी त्याच्यामुळं पण वाचली असते, पण ती पडली. आता ते ठीक आहे, हरकत नाही. गेलं ते वेळ पण गेली आणि सगळंच गेलं. तर त्या टायमाला पडल्यानंतर ते शुद्धीवर आली. चक्कर येऊन पडली, नंतर शुद्धी आली मी कुठे म्हणून. त्याच्यानंतर माझी मिसेसने, म्हणजे आमचे जे काही सोसायटीतले काही 4-5 लोक होते त्यांना माहिती होतं की बाबा ही शिंदेची मिसेस आहे म्हणून. माझी वाट न बघता डायरेक्ट नवले हॉस्पिटलला हलवलं. त्याच्यानंतर मला फोन आला की बाबा असं असं झालं म्हणून तुम्ही लवकर या. मग त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. ते मिसेस शुद्धीवर आली होती, तिचं स्टेटमेंट घेतलं, कसं झालं, काय झालं, सगळं विचारलं, ते झालं. म्हणजे तुम्हाला तो फ्लॅट घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रोसेसमधनं मी गेलो. बेकार परिस्थिती, इतकी बेकार, म्हणजे इतकं लाखो रुपये घालवलेत व्हायला मी. तिला उभं करायचं. आत्ता छान आहे. इंजुरी काय काय झाली ती? म्हणजे मणकेचं पूर्ण अर्धा, म्हणजे खालून ह्याच्यापर्यंत, खालच्या शेवटच्या मणक्याच्या टोकापर्यंत पूर्ण सगळे एकात एक हाड गेली होती सगळं. ए फ्रॅक्चर पायाचे, म्हणजे पुढचं मांडी आणि हे पोटरी पण, आणि मांडीच्या इथे पण तुटलं होतं. या साईडला पूर्ण पॅरालिसिस असं झालं होतं. पण त्यातनं पण आम्ही संचेती हॉस्पिटलला बऱ्याच मित्रांनी खटपट केली, घरच्यांनी खटपट केली. ह्या सगळ्या खटपट करून, म्हणजे पैसे जिथं लागतं ते तिथं आम्हाला नव्हते, पण उभे राहिले. मित्रमंडळी, त्याच्यानंतर नातेवाईक, घरचे, त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमधले काही कार्यकर्ते, असे सगळ्यांवर. त्याच्यामध्ये पण माझा मित्र एक होता, तो सारखा पाठीमागे लागला होता माझ्या की बाबा मनोज एक हेल्थ इन्शुरन्स कर माझ्यासाठी. म्हटलं अरे पैसे नाहीत, गप्पस म्हटलं, तुझा आत्ता गप्पस म्हटलं, पुढच्या वेळेस बघू म्हटलं काढायचं. त्याला असं करत करत जवळ 1.5 ते 2 महिने मी त्याला असंच तांगवलं होतं. शेवटीला तो त्याला द्यायला लागला खूपच, म्हणून त्याला मी म्हटलं की बाबा हे 5,000 रुपयांनी गप्पस म्हटलं, मला सारखा त्रास देऊ नको म्हटलं, माझं काम पर्याय. मला म्हटलं आज माझ्या पाठीमागे खूप अडचणीत म्हटलं, असं मी त्याला बोललो होतं त्या टायमाला. हे इंजुरी होण्याच्या आधी ती मला माहिती नव्हती की ती आत्ता कामाला येईल म्हणून. आम्ही त्याला बोललो होतो, आम्ही सगळे हिंदी आहेत, आम्हाला काही गरज नाही त्याची ह्याची हेल्थ इन्शुरन्सची. पण खरंच त्या टायमाला त्याची गरज लागली. त्या टायमाला म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की सुसाईड वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून. पण तो सुसाईड नव्हताच. आणि अपघात कसा घडला ते काही कळलं नाही शेवटपर्यंत. मग ज्यावेळेस तुम्ही म्हटले की ते हॉस्पिटल वगैरे मधनं आणलं, मग पुढे झालं काय? मग पुढे काय, मग त्याच्यानंतर रिकव्हरी चालू झाली. आणि मग नंतर जवळपास 2 महिने तर असेच गेले सगळे. 2 महिन्याचं म्हणजे साधारण 25 दिवस ICUच्या ह्याच्यातच होतं सगळं. आणि पैसे नव्हते, त्याच्यामुळे 3 दिवस ऑलरेडी ऑपरेशन लेट झालं होतं. मग नंतर आमच्या घरच्यांनी सासरवाडीकडनं थोडेफार पैसे,
त्याच्यानंतर हे आमचे चुलते वगैरे जे काय होते ना सगळे, ते पप्पांनी पण आणले होते. सगळ्यांनी पैसे थोडेफार गोळे केले. पहिलं ऑपरेशन सक्सेसफुल करून टाकलं. सेकंड ऑपरेशन होतं, मग तोपर्यंत माझं इन्शुरन्स क्लेम झाला. तो जो तुम्ही मित्राकडनं काढला होता. पहिल्या ऑपरेशनला नाही, पण सेकंड ऑपरेशनला त्यांनी क्लेम केला. पूर्ण 2.5 लाख रुपये, 5,000 रुपयात 2.5 लाख रुपये देणं म्हणजे मुश्किलचं काम होतं खूपच. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोट केलं होतं की ही सुसाईड केस आहे म्हणून. त्याच्यामध्ये पण सगळ्यांना इंटरफेअर करायला लागलं. इवन तो डॉक्टर, जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना इन्व्हॉल्व व्हावं लागलं. पोलीस, आमचे घरचे, इवन आमच्या सोसायटी मेंबर, मित्रमंडळी, का बाबा यांचे काय भांडणं वगैरे होतात का म्हणून. सगळ्यांना लोकांना विचारलं, सगळ्यांना माहिती होतं की बाबा शिंदे तसा माणूस नाही. त्याच्यामुळं ते काही टेन्शनच नव्हतं. ते छान होतं व्यवस्थित. आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. मग त्याच्यानंतर मिसेस पण शुद्धीवर आली. तर त्यांनी पण लगेच तिच्या साईडने व्यवस्थित स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी, जे काय आहे ते सगळं, की काय झालं, कशी पडली, कळलंच नाही ते सगळं तिने व्यवस्थित समजावून सांगितलं पोलिसांना. मग त्याच्यानंतर मग आम्ही हे केलं. आणि मग तिला जेव्हा हे केलं आम्ही, सगळं ऑफिशियली जे काय हे व्हायचं होतं, मेडिकल ट्रीटमेंट वगैरे व्हायचे होते, त्या सगळ्या आम्ही क्लिअर केल्या. घरी आणलं. तोपर्यंत 1.5 वर्ष मिसेसला जागेवरून उठायला वेळ लागला आमच्या. 1.5 वर्ष कंप्लीट. आणि डॉक्टरने ऑलरेडी तिला सांगितलं होतं की तुला पॅरालिसिस आहे. डिटेक्ट झालाय त्या टायमिंग ते हे झाल्यामुळं, इंजुरी झाल्यामुळं ते झालं सगळं म्हणून. मग ते फक्त मला सांगितलं होतं. आणि मी सासूला जाऊन सांगितलं की असं डॉक्टर म्हणतात. ते म्हटले की आम्ही प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे, उठेल का नाही ही वरच्याची जबाबदारी. म्हटलं ठीक आहे. पण ते म्हटलं तुम्ही ह्या गोष्टी जर केल्यात तर काय म्हणतात, फिजिओथेरपी वगैरे सगळं केलं तर तुमचं 80% त्या उठण्याचे चान्सेस आहेत. फक्त त्यांना त्यांच्या पद्धतीने ते काय असं +1, +2, +9 पर्यंत न्यायचं होतं. ते आम्ही असं स्टेप बाय स्टेप नेत होतो. त्या पद्धतीने त्याची ग्रोथ झाली सुद्धा छान, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या पिरियडच्या मधल्या भागामध्ये अशी गोष्ट घडली की बड्डे साजरा केला 10 ऑक्टोबरला तिचा. 10 ऑक्टोबरला बड्डे, सप्टेंबरमध्ये 10 ऑक्टोबरला हॉस्पिटलमध्येच केला आम्ही तो. आणि मग नंतर घरी आणलं. घरी आणल्यानंतर हे झालं सगळं. दिवाळी होती. अंशूला कपडे वगैरे घेतले छान. तरी पण आम्ही त्याला त्याचं बालपण काय हिरवून घ्यायचं ना आपण. बरोबर, मुलाचं. मग त्याला कपडे वगैरे सगळं घेतलं, सगळं झालं. कपडे माझ्या भावानेच घेऊन दिले, चुलत भाऊ आता, त्याने घेऊन आणले होते. त्यांनी स्वतः आणले होते. त्याला काय वाटलं काय माहिती नाही, नितेश म्हणून आहे, दुसरा भाऊ आहे, त्याने आणले. त्याला दिले कपडे अंशूला की हे म्हणे माझ्याकडनं तुझ्या पोराला. अरे ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी घेतले. मग मी म्हटलं की परत कशाला मी येऊ, म्हटलं राहू देत म्हटलं. आणि घेतले. तर म्हटलं त्याला पायजमा आणि ते घेतलं होतं कुर्ता वगैरे असं. तर ते घेतलं होतं त्यांनी. मस्त होतं, तो छान होता. आणि त्या टायमाला मग हे केलं. आणि त्याच पिरियडमध्ये मी जेव्हा हे हॉस्पिटलचं वर्किंग चालू होतं ना माझं, त्या टायमाला मी रात्री 2-2 वाजता घरी यायचो कधी कधी. उशीर व्हायचा खूप. मला काय माझे धावपळ व्हायचे. तर मग ते डबा आणि मग त्याच्यानंतर मग ते ऑफिस आणि या सगळ्या गोष्टीचा हेडॅक पण व्हायचा खूप. आणि त्या पिरियडच्या टायमाला मिसेस हॉस्पिटलमध्ये असायचे आणि मी घरी असायचो कधी कधी. मला खूप हेक्टिक झालं ना, मी घरी यायचो. तर रात्री 2-2 वाजायचे. ऑफिसमधनं पण कधी कधी उशीर व्हायचा. तर मग मी हॉस्पिटलला नव्हतो जात, मी डायरेक्ट घरी यायचो. मग तिथे सासू असायचे, कधी आई असायची, कधी चुलती वगैरे असायचे. लेडीज पाहिजे ना कोणतरी, म्हणून ते असायचे. तर मग मी काय करायचो, मी सकाळी यायचो मग डायरेक्ट. तर त्या रात्रीला काय असं झालं की बाबा मला पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडंसं मला जाणवलं की सर्वात पहिल्यांदा किस्सा, घुंगरांचे आवाज घरात यायला लागले. मला वाटलं की घरात नाही येतोय काय म्हणून, असं वाटायला लागलं की घरात नाही येतोय. आणि त्यावेळेस घरात कोण कोण असायचं? मी एकटाच,
कोणीच नव्हतं ना घरी आणि वाईफ हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये. हम्म. तर घरात आवाज म्हणजे चांगला आवाज, घरात आपण फिरलं नॉर्मली कळतं की बाबा घरात कोणतरी आहे म्हणून, नाही का. तर मग आवाज यायला लागला म्हणून मी काय केलं, गॅलरीचा दरवाजा उघडला. काहीच नाही. म्हटलं, कोण आहे का काय म्हटलं बाहेर ना असेल कदाचित म्हटलं, असं काय विचार केला सोडून दिलं. म्हटलं एवढा घरात एकदम खणखणीत आवाज येतो म्हटलं घुंगरांचा, पायांचा घुंगराचा चालताना आवाज तुम्हाला माहितीच आहे कसा असतो तो. हो. तर एकदम स्पष्टपणे. आणि इतकं हे झालं की बाबा नंतर ना पहिल्या वेळेस मी सोडून दिलं, घरात आलो व्यवस्थित, म्हटलं जाऊ देत सोडून दे, म्हटलं बाहेरचा आवाज आहे, म्हटलं बाहेर येत असेल म्हणून, कोणतरी असेल जवळपासच म्हटलं, म्हणून विषय सोडून दिला आणि मस्तपैकी आपलं झोपलो मी छान. आणि त्या टायमाला मग मी हे चालू झालं होतं, तो महिना असंच करत करत कधी आवाज यायचा कधी नाही यायचा, कधी आवाज यायचा कधी नाही यायचा, मी लक्ष सोडून दिलं होतं. पण एकदा मी न राहिलो म्हणून मी एकदा एकाला विचारलं की म्हटलं अरे भाऊ मला असा असा आवाज येतो म्हटलं, हे काय आहे म्हटलं हा प्रकार. तो म्हटलं की काय म्हटलं अरे कुत्रं आहे म्हटलं आपल्या इथं, ते आहे म्हटलं इथं, कधी कधी असतं कधी कधी दिसतं म्हटलं, त्याच्या गळ्यात हे बांधलेलं आहे म्हटलं, घुंगराचं बांधलेलं आहे. पण नंतर त्यांनी लगेच बोलताना असं बोलला की तो गेला म्हणून, तो नाही आता इथे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग म्हटलं आवाज कुणाचा येतो म्हटलं, हा घुंगरांचा आवाज येतो कुठून. आणि कुत्र्याचा जरी आवाज आपण पकडला गाड्यातल्या बेल्टचा, तर गाड्यातल्या बेल्टचा आवाज आणि चालण्याचा आवाज तो वेगळा आहे ना, कम्प्लीट वेगळा आहे तो. मग मी त्याला बोललो सुद्धा, म्हटलं अरे हा वेगळा आहे तो वेगळा आहे, तो ती घुंगरं जी असतात ना म्हटलं ती वेगळी आवाज मारतात, ती मोठा खुळखुळा आवाज येतो म्हटलं त्यांचा, आणि ह्या छमछम आवाज येतो म्हटलं चालण्याचा. कम्प्लीट. म्हटलं म्हटलं तो वेगळा भाग आहे म्हटलं, तू सोडूनच दे म्हटलं. मी त्याला एवढंही बोललो. तो म्हटलं नाही म्हटलं. मग त्याच्या घरात एकदा असंच झालं की नवीन आणलेली शेगडी काचेची नाही का असते ती, नवीन आणलेली एका रात्री तुटली होती ऑटोमॅटिक. बरं घरात असं ऊन येणारं असं पण नाही काय. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला येऊन विचारलं अरे माझं असं असं झालं म्हणून. तर ठीक आहे हरकत नाही, सोडून दिला आम्ही दोघांनी, विषय सोडून दिला. म्हटलं जाऊ देत म्हटलं. एकदा मी वॉशरूमवर बसलो होतो, वाजले होते 2:30 रात्रीची. रात्रीचे 2:30 वाजले होते. उशीर आलो, खूप उशीर झाला होता ऑफिसमधून यायला, आणि मी खूप कंटाळलो होतो म्हणजे अक्षरशः. तेव्हा मिसेस हॉस्पिटललाच होते. ह्या गोष्टी त्यांना काय मी नंतर सांगितल्या. आणि वॉशरूमवर बसलो होतो, पहिल्यांदा बांगड्याचा आवाज आला. वॉशरूमवर बसता बसता बांगडे जाऊन आणि मोबाईलवरती गेम खेळत बसतो होतो, लुडो. ती खूप सवय लागली होती त्या टायमाला लुडोची, अजूनही आहे थोडी सवय पण जास्त नाही. पण लुडो खेळत बसलो होतो आणि बांगड्यांचा आवाज आला, ना असेल कोणतरी उठला असेल. कम्प्लीट लिटरली सांगतोय, डकमधनं चालण्याचा इतका जबरदस्त आवाज आला, छमछम 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 छम. पळायचा. हो, इतकं म्हणजे मी 2 मिनिटं शॉक झालो की म्हटलं अरे एवढा जोरात आवाज आला. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे पॅन्ट आहे ना पॅन्ट, वॉशरूम केली आणि पटकन उठलो. पहिला बाहेर आलो, गॅलरी चेक केली, खिडकी चेक केली, किचनची खिडकी चेक केली, बेडरूमची खिडकी चेक केली, कुठेच काय पण आवाजच येत. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी आवाज येत होता मला सगळीकडे, तिन्ही बाजूने. शेवटीला म्हटलं न रावलं, म्हटलं मला आता, म्हटलं याला शोधून काढायचंच. म्हटलं आता याला शोधून काढायचं. म्हटलं कोण आहे, म्हटलं मला ते कळलं तर पाहिजे, कुत्रं आहे का खरं कोण आहे, म्हटलं ते काय नक्की गुड कुठं अडकलंय कुठं ते कळलं. म्हटलं 2:30 वाजले, म्हटलं महिना झाला, म्हटलं मला त्रास होतो म्हटलं या गोष्टीचा, म्हटलं सारखंच घुंगरू वाजत आहे. शेवटीला मी उठलो, बाथरूम होतं, टॉर्च घेतला, अंधार होतं सगळीकडे. त्या टायमाला ते काय लाईट वगैरे नव्हते, काम चालू होतं दोन्ही साईडला, तिन्ही साईडनी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. त्याच्यामुळं आमच्या एकाच बिल्डिंगला फक्त उजेड होता थोडासाच, पार्किंगला पण फार एकच लाईट. मी उठलो, निघालो, लावलं कुलूप. जसं जसं आवाज येतोय तसं मी तेवढ्या भागात फिरून आलो, अख्ख्या 3-4 बिल्डिंगला राऊंड मारला. शेवटपर्यंत मला काही सापडलंच नाही, पण आवाज मात्र येत होता. बरं ते कुत्रं तर दिसायलाच पाहिजे होतं ना मला. जर ते कुत्रं असतं तर मला 100% मला दिसायलाच पाहिजे होतं, पण ते दिसलंच नाही. म्हटलं आता काय करावं म्हटलं याला. म्हटलं जाऊ देत, सोडून दे म्हटलं विषय. निघालो, वरती आलो, परत घर उघडलं. मग नंतर ना सकाळ झाली, हॉस्पिटलला गेलो.
मग नंतर 3-4 दिवसांनी डिस्चार्ज झाला. दिवाळीचं टाईम 23 नोव्हेंबर समथिंग ती डेट, दिवाळीचा पिरियड होता. त्याच्या आधीच डिस्चार्ज मिळाला मला. मग डिस्चार्ज मिळाल्याबरोबर आम्ही घरी आणलं मिसेसला. मग त्याच्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये जशी कॉट असते तशी ती कॉट आणायची होती. ते मित्रांना वगैरे फोन केलं. मित्रांनी सगळ्यांनी अरेंज करून सगळं व्यवस्थित पाठवून दिलं. पैशाचं काही टेन्शन नव्हतंच. टेन्शन घेतलंच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे. तेव्हा तो म्हटला, "मनुष्य तुझ्यासाठी लागते ना, घेऊन जा" म्हटलं. एवढी मित्र आपण जपलेली आहेत सगळे. आणि त्यांनी पाठवून दिलं, आम्ही घेतलं. ते व्यवस्थित तिला त्या ह्याच्यावरती हे केलं, बसवलं सगळं. आणि मग नंतरनं हे झालं, काय म्हणतात त्याला, दिवाळी आली. कपडे व्यवस्थित सगळं झालं. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी भाऊबीज, लक्ष्मीपूजन झालं. त्या रात्री आवाज आला मला. मिसेसला आवाज नाही आला. म्हटलं सोड. परत हां, लक्ष्मीपूजेच्या दिवशी मला माहिती होतं की मला आवाज येतो. मी बेसिसला म्हटलं सुद्धा, अगं मला आवाज येतो म्हटलं. बरेच दिवस झाले म्हटलं, मला महिना झाला म्हटलं मला आवाज येतो म्हटलं. मिसेस म्हटलं काहीतरी सांगताय, मग आम्हाला तर कधी नाही आला. असं मला म्हणायला लागले. इतके दिवस आपण राहतोय पण मला कधी नाही आला, तुम्हालाच कसं काय येतं आहे? म्हटलं मला येतं आहे म्हटलं. म्हटलं बघूया म्हटलं. एक दिवस म्हटलं 100% म्हटलं मी नसेल आणि तुला आवाज येईल, असंच घडेल म्हटलं. आणि ती वेळ आलीच होती जवळ. आणि मी तिला एवढंही बोललो जाताना, म्हटलं तुला 100% आवाज येणार म्हटलं. मी नाही आहे आज म्हटलं. आपण परत तिकडे येऊयात. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवाज आला. मग त्याच्यानंतर पुढं काय झालं? त्याच्यानंतर मी तिला म्हटलं, अगं मला आवाज येते म्हटलं. 12:30 वाजून गेले होते. आम्ही अंथरूण वगैरे टाकलं होतं, झोपायची तयारीच होती. आणि त्या टायमाला ती गोष्ट घडली बरोबर. आणि मी त्याचीच वाट बघत होतो की बाबा आवाज येतोय का नाही. आज अमावस्या म्हटलं, आवाज यायलाच पाहिजे म्हटलं. आणि मोठी अमावस्या होते. 100% म्हटलं आवाज येणार म्हटलं. आणि मला तो आवाज ऐकायला आला, व्यवस्थित आला. मी सगळीकडे शोधत गेलो. म्हणजे तेवढ्या भागातच आमच्या रूममधल्या तिथं आवाज आला मला. आणि मिसेस मला तरी पण विचारते, काय सारखं इकडे तिकडे जात आहे म्हटलं. मला विचारायला लागले. म्हटलं काय नाही म्हटलं, अगं तो घुंगुरांचा आवाज मला आज आला म्हटलं, आत्ता परत म्हटलं. तो जो तुम्हाला घुंगरांचा आवाज यायचा त्याचा एक टाइम पिरियड होता का, कधी यायचा? नाही तोच टाईम 12:30च्या नंतरच, रात्री बरोबर त्याच टायमिंगला. बाकी आधेमध्ये कधीच नाही आला त्रास. म्हणजे तो आवाजच येत नव्हता. दिवसा नाही, दिवस मी कधी कधी घरी असायचो फार मध्ये कधीतरी, पण तसं कधीच नाही. पण रात्रीचं मात्र 100%. बरं, मग तुम्ही मिसेसला सांगितलं, मग झालं काय पुढं? मग त्याच्यानंतर माझी भाऊबीज होतं, त्याच्यामुळे मला मुंबईला जायचं होतं. तर मिसेसला मी सांगितलं होतं की बाबा मी आज मुंबईला चाललो आहे. पण मी काय करायचं म्हणजे आमचं मिसेसला काही करता येत नव्हतं, काही नव्हतं. तर सगळं जागेवरती असायचं. माझा मुलगा त्या टायमाला साधारण 3.5 ते 4 वर्षाचा. तर माझा मुलगा आई आणि आईला गावी हे असायचे, पप्पा गावी असायचे. त्याच्यामुळे आई तिकडे पप्पांपाशी थांबायला लागायचं. तिथं कोणतरी पाहिजे म्हणून. आजोबा पण होते त्या टायमाला. ओके. तर त्या टायमाला मग अशा गोष्टी घडल्या. मग त्याच्यानंतर अशी गोष्ट झाली की मग येथे पण कोण नाही, सासरे पण तिकडे, सासू इकडे. त्यांना पण जावं लागलं. ते गेले, ते सर्व्हिसला होते, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. मग शेवटीला आम्ही तिघंच घरी. तर करणार कोण? मग माझा मुलगा पण थोडंसं खरं मॅच्युअर्ड, म्हणजे त्या टायमाला खरं सांगायचं तर त्याने खूपच लवकर हे जबाबदारी घेतली. म्हणजे तो मिसेसचं म्हणजे युरिन वगैरे हे पण करायचं, सगळं व्यवस्थित करायचं, त्याला सगळं सांगायचं. डबा आम्ही हार्डली 2 महिने लावला होता. पण नंतर तो डबाही झेपणं खूप अवघड झालं. शेवटीला मी स्वतः जेवण शिकलो. अरे बापरे. मग मिसेस मला येऊन असंच सांगायचे की हे टाका, ते टाका, असं करा, तसं करा. मग या सगळ्या गोष्टी काढल्या. पण त्या म्हणजे काहीतरी होतं, चांगलं होतं, कधी ना कुठे ना कुठेतरी चांगलं होत असतं. तर त्या पिरियडमध्ये ते अशा गोष्टी घडल्या. आणि मी मुंबईच्या मार्गाला लागलो. आणि संध्याकाळ झाली, मी निघालो. संध्याकाळ झाल्यानंतर मी निघालो, साधारण 7 वगैरे वाजले असतील. 7-7:30 नंतर निघालो. माझी एक ट्रेन गेली 8:30. मिस झाली. 8:30ची ट्रेन होती. साधारण नागरकोइल एक्सप्रेस 8:30ला निघते सांगतो. तर ती मिस झाली. मग ती रात्रीची जी होती 11:30ची, त्या ट्रेनने मी रात्री निघालो. आणि निघालो, ट्रेनमध्ये बसलो होतो ऑलमोस्ट. आणि हार्डली मी त्याला सांगतो लोणावळा क्रॉस केला असेल, लोणावळाच्या पुढे लोणावळा क्रॉस केला. आणि मी त्याच्या टायमनंतर फोन केला होता मिसेसला. म्हटलं काय करताय, झोपल्या का? नाही. आयशू झोपला का विचारला फोन करून. तर हो, आयशू झोपला आहे. म्हटलं ठीक आहे.
तुला बरं वाटतंय का? मी तिला विचारलं. हो म्हटलं, मला बरं वाटतंय. तर ते झालं आणि मी फोन ठेवून दिला. ही 12 वाजताची गोष्ट. बरोबर 12:30 वाजले आणि मला मेसेजचा फोन आला. आणि शोभा उंगराचा आवाज आला मला. बापरे! म्हटलं, काही करू नकोस आणि अंशूला उठवू नकोस. तू झोप, त्यालाही झोपू देत म्हटलं. आणि तो म्हणजे कसं, ती ह्या बेडला आणि अंशू खाली झोपायचा मग जमिनीवर. जमिनीवरती. कारण की ते वरती ते शक्यच नव्हतं ना तिथं. आणि ते हल्ली तरी थोडंसं हे व्हायचं. मग ती कसं करायची, असं करून ते उठवायचे त्याला लगेच. मग असं आहे, ऑप्शन नसायचं तर. मग तिला मी म्हटलं की काही करू नकोस अजिबात, आणि त्याला काही उठून काही सांगू नको, काही नको, शांत झोपा, ते काही करत नाही म्हटलं आपल्याला. पण एवढंच आहे की ते घाबरत आहे कोणाला तरी, एवढं खरं आहे म्हटलं. आणखी मी नंतर त्या दिवशी मी तिला सांगितलं की मी शोधायला गेलो होतो, तेव्हा ते भरपूर ओरडली होती मला. ती मी गेलातच कशाला, काय गरज होती आपल्याला तिथं जायची, जाऊ देत म्हणे, ते आवाज येतो ते येऊ देत. असेही अजून आत्ता पण येतात अधूनमधून. पण त्याच्यानंतर मी आलो, सगळ्या गोष्टी घडलेल्या त्या प्रकार पण व्यवस्थित तिला समजावून सांगितला होता. त्याच्यामुळे ती पण घाबरली नव्हती. ठीक आहे म्हणे, जाऊ देत. पण तिला जाणवलं की घुंगरांचा आवाज येत होता म्हणून. मग तुम्ही घरी आल्यानंतर मग झालं काय पुढं मग? काहीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी तो विषय सोडून दिला आणि ते घुंगरांचे आवाज येत राहिले. पण नंतर कालांतराने ते हळूहळू बंद, कमी 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 होत गेले. पण आता अमावस्येला किंवा पौर्णिमेला असे आधीमध्ये कधीतरी येतात. त्रास काही दिला का? त्रास नाही काय झाला, पण थोडंसं कधीतरी मनात खंत वाटते की याच्यामुळेच मिसेसचा असं काही घडू शकलं असेल, असा अंदाज आहे. बरोबर. दिसलं का कधी काय? काहीच नाही. बरेच चौकशी आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की ज्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्या टायमाला एक लेडीज पडली होती. हे इथपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं सुगावं लागलं. आणि फायनली मी शोधलं की काय नक्की गूढ कुठे अडकलंय ना, ते शोधणं तर गरजेचं आहे. आपल्याला नक्की काय म्हणजे त्रास होतोय आपल्याला, हे आपल्याला कळलं पाहिजे की कशामुळे होतोय. जर तो शोधला नाही तर त्याचं आपल्याला पुढे हेच नाही ना होणार की बाबा काय नक्की हा प्रकार काय आहे. त्या घुंगरांचा आवाजचा प्रॉब्लेम जो आहे ना, तो मी शोधून काढला की बाबा हा कुणामुळे येतोय. तर तिथं ते एक लमानी बाई होती, ती त्या काम करण्याच्या टायमाला ते लिफ्टच्या डकमधनं खाली पडले. हां, बिगारी. तेव्हापासून त्या पायाच्या ते घुंगरांचा आवाज येतो, हे इथपर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं मला. मग तुमच्या सोसायटीमध्ये फक्त तुम्हालाच आवाज येतो का बाकीच्या लोकांना कोणाला? आहेत 2-3 जणच आहेत त्यांना येतो आवाज. त्यांना पण अजूनही येतो. पण तुम्ही कोणाला तज्ञाला दाखवलं नाही का अजून? तज्ञ लोकांना कोणाला काय नीट एवढं हे नाही आहे. आणि मला जे आहे त्यांना मी दाखवलं, मी सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे माझे जे काय मी ज्यांच्याकडे जातो त्यांनी मला सगळं सांगितलं. आता त्यांचं नाव घेतलं तर ते. नाही ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पण तुम्ही विचारलं ना? हो, विचारलं त्यांना. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या इथे असं असं आहे म्हणून, असं प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि त्यांचं कसं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, मी ज्यांच्याकडे जातो ना, मी फर्स्ट टाईम जेव्हा गेलो होतो, त्यांचं असं आहे, नाव नाही घेणार मी त्यांचं, पण मी त्यांच्या इथनं त्यांच्या दारापाशी मी पहिला फोन करतो, तुमची अपॉइंटमेंट घ्यायची मला. त्यांना सांगतो की मला अपॉइंटमेंट घ्यायची तुमची, मला भेटायचं तुम्हाला, येऊन मला काही प्रश्न आहेत ते तुमच्याशी मांडायचे. मग ते आपल्याला टाईम देतात. ते टाईम देतात, त्या टायमिंगनुसार ते आपल्याला बोलवतात. दारात यायच्या आधी 5 मिनटं आधी फोन करायचा परत, सर मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली आलो म्हणून, एवढं बोलायचं. मग ते म्हणतात ठीक आहे, थांबा जरा 5 मिनटं, मी सांगतो तेव्हा तुम्ही या. मग परत 5 मिनिटांनी फोन करा आणि तेव्हा मग म्हणणार की तुम्ही या म्हणून. ज्या टायमाला ते दरवाजा उघडणार ना, तिथून माझी पत्रिका चालू होते. पत्रिका चालू होती? चालू होते म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे काय की पत्रिका ते चालू करतात तिथून. तुम्ही त्यांच्या घरामध्ये एंट्री केले ना, तिथून त्यांचे ते पत्रिका बघायला सुरुवात. तुमची डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला, तुमची जर चुकली असेल ना, तर ते तुम्हाला सांगणार की तुमचा ह्या टायमिंगचा जन्म नाही, ह्या टायमिंगचा आहे. तुम्ही त्यांच्या घरात कधी पाऊल ठेवता तिथून सुरुवात करतात ते. आणि म्हणजे तुम्ही कुठेही चुकलं असेल तरी ते तुम्हाला व्यवस्थित सांगणार, एवढी गॅरंटी. बरं, म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाता आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगतात त्याचा हो, त्या उपाय केले ना आपण त्याच्यावरती. आपल्या घरातल्या घरात जे काय आपल्याला करायचं होतं ना, ते सगळं केलं आपण. म्हणजे आपल्याला काही त्रास होऊ नये त्या गोष्टीचा, आपल्या म्हणजे कुटुंबाला काही त्रास होऊ नये म्हणून मग आपण काय केलं, मग त्याच्यानंतर मग वास्तुशांती वगैरे केल्या.
त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं, वास्तुशांती केली नव्हती आपण त्या टायमाला, केली आपण नंतर ना. मग ती वास्तुशांती केली, त्याच्यानंतर फक्त आता पूजा घालायची वगैरे राहिलेली आहे, ती राहून गेली. बरं, तर हे होते तुमचे पूर्ण सगळे हो हो. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते शिंदे सरांचे 2 अनुभव. पहिला अनुभव जो होता त्यांचा, लग्नानंतर जे हळदीचं अंग असतं, त्याच्यानंतर त्यांनी वेश ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या मागं खूप काही गोष्टी लागल्या. तर असा कुठला प्रकार करू नका. मोठे लोक जे काही तुम्हाला सांगतात, जाऊ दे रे, बघू रे, करू रे, असं करू नका. कारण की आपलं गरम रक्त असतं आणि त्यांना खूप काही गोष्टींचा अनुभव असतो मोठ्या लोकांना. त्या हिशोबानेच ते आपल्याला सांगत असतात. तर असं काही करू नका. ज्यावेळेस आपण म्हणतो, बघू रे, जाऊ दे रे, करू आपण, नंतर बघू जे काय होईल ते. तर या गोष्टी खूप अंगलट येतात. जसं सरांसोबत अनुभव आला. दुसरा अनुभव म्हणजे त्यांनी पितृपाठामध्ये जे त्यांचं घर घेतलं होतं किंवा वास्तू खरेदी केली होती, तेही त्यांचं थोडंसं चुकलंच. कारण की पितृपाठमध्ये कुठलीही नवीन गोष्ट कधी घेत नाहीत. कुठल्या लग्नाच्या कुठल्या गोष्टी करत नाहीत, बघत नाहीत. तर तुम्ही असं काही करू नका. काय फक्त 15-20 दिवसाचा वेळ लागतो. त्या गोष्टी पाळा. कारण की त्या गोष्टीचा नंतर खूप काही मोठ्या पद्धतीने उद्रेक होतो आणि तो तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबालाही सहन करावा लागतो. तर या व्हिडिओतून आपल्याला या गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्यासोबत जॉईन व्हायचं असेल किंवा कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्ही Google फॉर्म भरा. त्याची लिंक आपण देत असतो. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.